जय स्ट्रायकेंडला, नॉन स्ट्रायकेंडला सागर आणि गोलंदाज आहे विशाल भोईर. तन्मय 11 नरेश मुने यांचा हा संघ आहे. तन्मय 11 नवीन निगोर्डन पोसरी पहिलं षटक टाकण्यासाठी तयार आहे तो विशाल भोईर. तमाम क्रिकेट प्रेमींचं स्वागत करूया, पाहुण्यांचं स्वागत करूया. SDB ट्रॉफी 9961 सूर्यदादा पाटील जबरदस्त टुर्नामेंट आपण पाहतोय. पहिली टुर्नामेंट या अचानकच्या मैदानावरची रायगड क्रिकेटची पंढरी ज्या मैदानाला म्हटलं जातं, रायगडचं लॉर्ड्स ज्याला म्हटलं जातं. आणि आज खचाखच भरलेलं आहे प्रेक्षकांनी, कारण काल्याचा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे, चौथा दिवस आहे. टिकेमाळे आमच्या समवेत आहेत. जवळजवळ 20 वर्षापूर्वी आम्ही दोघांनी एकमेकांच्या बरोबर सुरुवात केली होती. त्या अगोदर 15 वर्ष 35 वर्ष झाली. आता मला कंटाळलेले आहेत सगळे. आज आपण बघितलं की नवीन समालोचक बरेचसे आलेले आहेत सगळे. तुम्हाला वाटतंय कंटाळलेत, परंतु अजूनही कोणी कंटाळलेलं नाही. तुम्हाला अजून तुमचा आवाज ऐकण्यासाठी इथली सगळी तमाम सर्व क्रिकेट रसिक मंडळी नेहमी बेचैन असते, नेहमी तुमची आठवण काढत असतात. हो, जयेश भोईरनं पहिला चेंडू आडव्या बॅटनं मारला, चेंडू हवेमध्ये आहे. इथे मात्र कॅच सोडले की मॅच सोडले हे आपल्याला नंतर कळणार आहे, परंतु पहिलं जीवदान मिळते ते फलंदाज जयेश भोईरला. जयेश भोईर एक नावाजलेला फलंदाज आहे, घातक फलंदाज आहे आणि अशा फलंदाजाला जीवदान दिलेलं आहे. पहिल्या चेंडूवर इतका कठीण झेल नव्हता, सोपा झेल होता. क्रिकेटमध्ये आपण टिकेमाळे कित्येक वेळा बघितलेलं आहे की कठीण झेल घेतले जातात. मगाशी विशाल भोईरनं झेल घेतला होता, आपण बघितला पोथरी संघाच्या. आणि आताचा झेल एवढा कठीण नव्हता, परंतु कधी कधी नाईट आहे, नाईटमध्ये कधी कधी लाईट डोळ्यावर येते, थंडी आहे, थोडा ड्यू फॅक्टर आहे, त्याच्यामुळे कदाचित झेल सुटला असेल. परंतु हे सगळं मागचं विसरून आता पुन्हा नव्यानं सुरुवात करावी लागेल ती पोसरीकरांना. सागर भोईर स्ट्रायकेंडला विशाल भोईर. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. 3 क्षेत्ररक्षक आले, 3 नाही 4 आलेत, परंतु यावेळेस सावध पवित्रा घेऊन इथे झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद होतोय, आपण पाहतोय देवांग पाटीलने मला थोडं झेल घेतलाय. सागर भोईर यावेळेस बाद होतोय, तो भाताण संघाचा दोन्ही संघ तसं बघितलं संतोष तर दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दुसऱ्या फेरीचा सामना आहे. दोन्ही संघांमध्ये अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे, त्यामुळे पहिल्याच षटकामध्ये आपण परिस्थिती बघितली की पहिलं तसं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले, फलंदाज नेहमी हवी होताना आपण बघितलेले, परंतु इथे तसं नाही झालं. तर गोलंदाजांनी पूर्ण कब्जा या पहिल्या षटकामध्ये मिळवलेला आहे. निगोर्डन पोसरी तन्मय 11 खरं तर थोडी बॅड पॅच मधून चाललेली आहे, परंतु या मैदानावर ते लकी आहेत. कित्येक वेळा हे मैदान त्यांच्यासाठी लकी ठरले, परंतु जो पाहुणा संघ आहे भाताण संघ, शिवार्थ 11 श्रीदत्त भाताण याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मोठमोठ्या संघांना या संघांना धक्के दिलेले आहेत. अशा वेळेस ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत किंवा टफ होण्याची चिन्ह आहेत. रफ अँड टफ ही मॅच आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही संघ मातब्बर आहेत, अतिशय चांगले आहेत. आणि नवीन फलंदाज आलेला आहे तो सतीश टावरे. टिकेमाळी म्हटलं की भाताण म्हटलं की त्यांचं माहेर घर. टिकेमाळी भाताणला गेले की कॉमेंट्री कमी आणि पार्टी जास्त. गोलंदाज विशाल भोईर तयार. मयूर पाटीलचा आवाज बघा. दोन्ही फलंदाज मधोमध अडकलेले आहेत आणि इथे मात्र दुसरी विकेट गमावतोय. दोघे एकमेकांकडे बघतायत, पण आता करणार काय. आणि ते विकेट गमावतोय तो भाताण संघ धावचीच्या रूपामध्ये. भोईर बाहुबली प्रवीण भोईर भाताण संघाचा हा घातक फलंदाज आहे. या मैदानावर आपण बघितलं होतं, कित्येक त्याच्या चांगल्या चांगल्या खेळ्या आपण इथं बघितल्या. आणि आता गरज आहे, एक फलंदाज झेलबाद झाला, एक धावचीत झाला आणि त्याच्या साथीला आहे तो आपण पाहतोय JP विशाल भोईर. चेंडू हवेमध्ये मनीष तात्रे. मगाशी सोपा झेल सुटला आणि यावेळेस कठीण झेल मात्र टिपला गेला. तिसरी विकेट गमावतोय भाताण संघ आणि हौसले बुलंद आहेत ते तन्मय 11 पोसरी संघाचे.
आपण या मैदानावरचा इतिहास गेली कित्येक वर्ष बघितलेला आहे की सुरुवातीचे जे सामने आहेत त्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये फलंदाज नेहमी हवे होताना बघितलेले, परंतु त्यानंतर गोलंदाजी चांगली चालताना आपण बघितलेले आणि तेच चित्र बघायला मिळतंय. विशाल भोईर टप्पा त्याचा अचूक आहे, स्लाइट टर्न आहे, अगदी म्हणजे जास्त टर्न नाही, पण जो अपेक्षित जो टर्न आहे तो अपेक्षित टर्न पण त्याच्या गोलंदाजीमध्ये आहे आणि म्हणूनच टायमिंग बरोबर जुळत नाही. फटके मारायला जातात फलंदाज, चेंडू जातो हवेत आणि फलंदाज बाद होतात. नक्कीच. आणि आपण पाहतोय या ठिकाणी शिवार्थ 11 श्री दत्त भातान संघाच्या कर्णधाराने जो निर्णय घेतला टॉस जिंकल्यानंतर, एक मॅच त्याने जिंकलेली आणि दुसऱ्या मॅच मध्ये त्याने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो त्यांच्या कुठेतरी अंगलट आलेला आहे. कारण 3 फलंदाज त्यांचे बाद झालेत. आपण बघितलं जयेश भोईर, त्यानंतर सागर भोईर आणि सतीश टावरे असे 3 फलंदाज त्यांच्या माघारी परतलेले. त्याने संघाची धावसंख्या धावपलकर फक्त आहे ती 1. प्रवीण भोईर नॉन स्ट्राईक केलाय आणि आता नवीन आलाय फलंदाज संदेश भोईर. या दोघांना आता काहीतरी करावं लागेल, चांगली पार्टनरशिप करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. चंद्रकांत भोईर यांचे चिरंजीव, चांगलं क्रिकेट भातन संघासाठी ते खेळलेले आहेत, राजकारणामध्ये पण चांगली खेळी करतायत. सरपंच चंद्रकांत भोईर, चांगला चेंडू होता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, फुटवरचा वापर नाही आणि आता मात्र विशाल भोईरला अचूक टप्पा मिळालेला आहे. बरोबर त्या ठिकाणी टाकतोय आणि तिथून चेंडू वळतात, कधी इनस्विंग कधी आउटस्विंग. आणि भाताण संघाला इथं बांधून ठेवलेलं आहे. 3 बाद 1 अशी नाजूक अवस्था आहे ती पहिल्या षटकामध्ये. प्रशंसनीय अशी गोलंदाजी विशालनं केलेली आहे. जी स्टार्ट पाहिजे होती पोथरीला तशी स्टार्ट दिली. हा चेंडू मारलाय, भिरकावलाय, हवेमध्ये आहे आणि हा चेंडू जातोय सीमा पार. षटकार आलाय, उपयोगी षटकार आलाय तो भाताण संघासाठी. संदेशनं सहज मारला, सहज म्हणजे असं वाटलं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये राहील, झेल जाईल असं वाटलं, पण टायमिंग चांगलं होतं, प्रॉपर टायमिंग होतं आणि हा चेंडू मात्र आपण बघितलं लॉंगऑफच्या वरून. क्रिकेटमध्ये टायमिंगला किती महत्व आहे बघा. बाहुबली इकडे आहे, त्याच्याकडून असे फटके आपण अपेक्षित करू शकतो, परंतु हा सडका आहे, सडपातळ बांध्याचा हा खेळाडू आहे, परंतु काय अफलातून टायमिंग दिलं आणि चेंडू धाडला सरळ सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. 7 धावा धावफलकावर लागल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विशाल भोईरनं चांगली गोलंदाजी केली, 2 विकेट त्यानं मिळवल्या, 1 धावचीत झाला भाताण संघाचा फलंदाज. 3 बाद 7 अशी अवस्था, 1 षटकार मारला तो संदेश भोईरनं. आता यावेळेस प्रवीण भोईर स्ट्राईक एंडला आणि मनीष सात्रे दोन्हीही चांगले खेळाडू, क्रिकेट मधले तारे एकमेकांच्या समोर. मनीष सात्रे लेफ्ट हँड ओव्हर, प्रवीण भोईर चापका नावाचा स्वीट साऊंड, गोड आवाज आणि येतोय मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून हा सनसनीत असा चौकार. अकरा धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. एकविरा डीजे चांगली गीतं वाजवण्याचा प्रयत्न करतायत. खरं तर सुरेश दादा पाटील यांना आपण धन्यवाद द्यायला पाहिजे. 12वीच्या परीक्षा वगैरे असल्यामुळे 12च्या नंतर आपण 3 दिवस डीजे बंद केलेले आहेत. आपण सिंगल धाव, प्रवीण भोईर नॉन स्ट्राईक एंडला आलाय, लेग बाईचा इशारा आलाय. नरेश आमचे विशाल पाटील जे पंच रायगड पंच कमिटीचे अध्यक्ष आहेत, सिनेमे पण आता त्यांचे 1-2 आलेले आहेत. माही ना, मिसेस अँड मिस माही या सिनेमामध्ये आपण त्यांना पाहतो. जीजी पाटील, आमचे गणेशजी पाटील, मनीष सात्रे यांच्यासाठी विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे जीजी पाटील यांच्याकडनं. गणेश पाटील एसडीपी ट्रॉफीचे आयोजक आहेत. सगळे आमचे एसडीपी ट्रॉफी, खरं तर धन्यवाद देऊया ही तरुण जी मंडळी आहेत सगळे, आमचे संदीप असतील, करण असतील, सगळे, कुंदन, सागर, सगळ्यांना आपण धन्यवाद द्यायला पाहिजे. मी 3 दिवस झाले, आजची 4थी रात्र आहे, एकही त्यांचा सदस्य वरती येऊन बसला नाही, सगळे खाली उभे असतात. नाही, हे सुरेश दादांचं नेतृत्व आहे. सुरेश दादांनी सगळ्या त्यांच्या ज्या फळीला आहे ते योग्य ती अशी चांगली वागणूक दिलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतंय की आपण
आपला हा कार्यक्रम यशस्वी व्हायला पाहिजे आणि तोच यशस्वी कार्यक्रम आपण इथे बघतोय. त्या सगळ्यांना आपण शुभेच्छा देऊया. मयूर पाटील येतोय मिड विकेटला. यावेळेस आपण पाहतोय संदेश भोईर, चंद्रकांत भोईर यांचे चिरंजीव आणि मनीष तात्रे पुन्हा एकदा तयार आहेत. डाव्या हाताने ओव्हर द विकेट मारा. खणून काढला चेंडू, ब्लॉक हॉल मध्ये होता. चेंडू पडला की मयूर पाटीलचा आवाज येत असतो नेहमी. बघा तुम्ही गोलंदाजी करताना पण बॉल टाकल्यावर आवाज येत असतो मयूर पाटीलचा. तुमचा अभ्यास गाडा आहे. मयूर पाटील सगळ्यांकडे तुमचं अगदी काटेकोरपणे लक्ष असतं, म्हणून तो खरं तर कधी कधी आहे ना, तुम्हाला ते प्लेयर लोक घाबरतात. म्हणजे बाहेर पण कुठे बसले असले तरी तुम्ही आल्यानंतर ते कधी-कधी अदबीनं बसतात. ठीक आहे माळी. कधी कधी असं होतं पॅकर वगैरे म्हणतात की हे कॉमेडीला बसलं की आमची टीम हारते. मनीष तात्रे पुन्हा एकदा तयार. कोणतरी एक जिंकणार, कोणतरी एक हारणार. मनीष तात्रे पुन्हा एकदा तयार. प्रवीण भोईर एक मोठा फलंदाज आहे. प्रवीण भोईर चांगला फटका, उंचावर मारायचं होतं परंतु हेच लागली. मिड विकेटला चेंडू उडला. शेवटच्या क्षणी मयूर पाटील खाली वाकला आणि चेंडू त्याच्या डोक्यावरून पसार झाला. आलाय हा उपयोगी चौकार भाताण संघासाठी आणि आत्मारामजी जांभूळकर यांचं स्वागत या चौकारानं. धावा धावफलकावर लागलेले आहेत. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय. 4 ओव्हरची मॅच ISPL मधून आता रजत मुंडे या मैदानावर आपल्याला दिसणार आहे. चेंडू हवेमध्ये प्रवीण भोईर नाराज. ओ बघा क्रिकेटमध्ये कधीही जोश के साथ होश का होना जरुरी आहे. 2 धावा पण झाल्या असत्या. प्रवीण भोईरला वाटलं सोपा झेल आहे परंतु सोपा झेल सुटलेला आहे. ही कॅच सोडलेली आहे की मॅच सोडलेली आहे ती येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल. झेल मात्र तिथे सुटला. विशाल भोईरने बघाशी एवढा चांगला झेल पकडला की सगळ्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. एका पायावर त्याने उंच उडी मारून झेल पकडला आणि आता हातातला सुटलेला आहे. हेच तर अनिश्चितता भरलेलं क्रिकेट आहे. आपण पाहतोय मनीष तात्रे चांगली गोलंदाजी करतोय. एक मोठा मासा गळाला लागला होता तो प्रवीण भोईर. मनीष तात्रे चांगली गोलंदाजी करतोय. थोडासा मागे होता चेंडू, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र डॉट आलाय. दुसरं षटक संपलंय. आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या विशाल भोईरच्या 7 आणि या षटकामध्ये मनीष तात्रेनं दिल्या 18 धावा धावफलकावर लागल्या आहेत त्या भाताण संघाच्या. 18 धावा म्हणजे प्रत्येक षटकामागची सरासरी 9 धावांची राहिलेली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या 7, त्यामध्ये पहिल्या 5 चेंडूमध्ये काहीच धावा नव्हत्या. शेवटच्या चेंडूवर षटकार आल्यामुळे त्या धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला 7 पाहायला मिळाल्या. दुसऱ्या षटकामध्ये 2 चौकार येऊनही धावा तशा पाहिल्या तर मन्नीनं रोखलेल्या आहेत. झेल उडालेले, झेल सुटले गेले. त्यामुळे हे जे षटक आहे हे दोन्ही बाजूने समप्रमाणात राहिलेलं आहे. नक्की 4 ओव्हरची मॅच आहे. या खेळपट्टीवर टिकेमाळी SDP ट्रॉफी मध्ये आपण 81 धावा पण बघितलेल्या 4 ओव्हरमध्ये. म्हणजे 50-55 धावा जर का आल्या तर कदाचित भाताण संघासाठी चांगल्या होतील, उपयुक्त होतील. पण हा जो गोलंदाज आहे आता मयूर पाटील आलेला आहे, ज्याला छोटा पॅक बडा धमाका म्हटलं जातं. मयूर पाटील कित्येकांच्या गळ्यातील ताईत आहे. भरत लोहार ज्याला आपण प्रवीण दुगाडेने सगळ्यांना नावं दिलेली आहेत. आता प्रवीण दुगाडेनं काय नावं देत आहेत ते खेळाडू बघूया. ते तुम्हीच देऊ शकता. प्रवीण दुगाडे एक हिंदीचा बुलंद आवाज. मयूर पाटील बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. 9 धावांच्या सरासरीने भाताण संघ धावतोय. 3 गडी त्यांच्या माघारी परतलेले आहेत. सेकंड राऊंडची मॅच आपण पाहतोय SDP ट्रॉफी मधील 4थ्या दिवसातील. मयूर पाटील क्रिकेटमध्ये आपण बघितलं, झटपट क्रिकेटमध्ये टप्पा महत्वाचा आहे. वेगापेक्षा टप्प्यावर ज्या गोलंदाजाचं नियंत्रण, तो गोलंदाज चालतो म्हणजे चालतो. जी पाटील ATM खोललेलं आहे त्यांनी. मयूर पाटीलसाठी पण विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. विशाल पाटील थांबवत आहेत. मयूर पाटील गाडी जरा बाहेर येऊ द्या. नेमका काय होईल ती गाडीच्या तिथेच बॉल जाईल. एखादा क्षेत्ररक्षकाकडून झेल सुटला का त्याला बदली करण्यात येते, त्याला त्या जागेवरून दुसरीकडे नेण्यात येतो, बॉल तिथेच जातो. जैसे ज्याचे कर्म तसे फळ देतो रे ईश्वर. मयूर पाटील तयार आहे. प्रवीण भोईर समोर आहे. भाताण आणि न्यू गोल्डन पोसरी तन्मय इलेव्हन यांच्यामध्ये सुरू असलेली ही लढाई. मी म्हणालो जीवदान कोणाला दिलंय तर प्रवीण भोईरला आणि मारतोय आपल्या संघासाठी हा एक शानदार चौकार. संख्या आपण पाहतोय 22 वर जाऊन पोहोचलेली आहे. 3 बाद 22 तिसऱ्या षटकामध्ये.
3 बाद 22 कॅचिट आवाज आलेला आहे. प्रणय भोईर चेंडूच्या खाली येतोय, पुन्हा एकदा झेल सोडतोय. टीके माळी नेहमी सांगतात की पकडो कॅच और जीतो मॅच. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, पण सोडले तुम्ही झेल तर होईल सत्यानाश. गोलंदाज प्रयत्न करतोय, कसोशीनं प्रयत्न करतोय, कंबर कसलेली आहे, त्याने टप्प्यावर नियंत्रण ठेवलेलं आहे. परंतु जर का क्षेत्ररक्षणाची साथ त्याला नाही मिळाली तर म्हणजे फायद्याच्या ऐवजी नुकसानच होईल. नक्कीच गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत क्षेत्ररक्षक. क्रिकेट आता म्हणजे बघा नाईलाजानं त्यानं आता रनअप घेतलेला आहे. रनअप घेतलेला आहे मयूर पाटील. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये घे. आता मात्र घेतलेला आहे झेल आणि फलंदाज बाद झालाय तो संदेश भोईर. बॅक टू द पॅव्हिलियन. हातान संघाची बॅटिंग ऑर्डर खोलवर आहे. येणारा 9वा 10वा खेळाडू पण षटकार चौकार मारण्याची क्षमता ठेवतोय. परंतु गोलंदाजी एवढी सुरेख झाली आहे ना, मारायचे मोके फार कमी दिलेले आहेत त्या पोसरी संघाच्या गोलंदाजांनी. चांगली गोलंदाजी करतायत. 1-2 झेल जर त्यांच्याकडनं सुटले नसतं तर अजूनही कमी धावा असते आणि प्रवीण भोईर सारखा फलंदाज तंबूमध्ये असता. परंतु प्रवीण भोईरला मिळालेलं जीवदान तो कितपत त्याचा फायदा उठवतोय याकडे तमाम भाताणकरांचं लक्ष आहे. शिवार्थ 11 त्याचं कारण पण आहे की प्रवीण भोईर म्हणजे इक्का दुक्का घेणारा नाहीये, तो षटकार चौकार मारणारा खेळाडू आहे, मोठमोठे फटके मारणारा खेळाडू आहे. त्यामुळे त्याला जीवनदानाचा फायदा त्याला उठवावाच लागेल इथे. नक्कीच निलेश भोईर यावेळेस स्ट्राईक एंडला आहेत, प्रवीण भोईर नॉन स्ट्राईक एंडला आहेत. मयूर पाटील आपल्या षटकातील 5वा चेंडू टाकतोय. आतापर्यंत धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर फलंदाजी करताना 23 धावा धावफलकावर आहेत. 4 फलंदाज बाद झालेत, ते श्रीदत्त भाताण शिवार्थ 11. हो, आडव्या बॅटनं मारायचं होतं, एज लागलेली क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. पुन्हा एकदा झेल सुटला जातोय. भावेश महाडिक तिथे होता आणि 2 धाव मात्र मिळतात त्या निलेश भोईरला. 3रा झेल मात्र पोसरी संघाकडून सुटला जातोय. येणाऱ्या काळामध्ये त्यांना समजेल या झेलचं महत्व काय. आणि धावसंख्या मात्र झालेली आहे ती 25. खरं तर असं वाटतंय की चेंडू लेट येतोय, म्हणजे बॅट अगोदर फिरते. चेंडू लेट बॅटवर येतोय. जो स्पीड जो अगोदर होता तो स्पीड आता म्हणजे फलंदाजाला अपेक्षित असा स्पीड येत नाही, त्यामुळे टायमिंग चुकते. ठीक आहे माळी, काल तळेगाव वाडी संघाला 9 चेंडूमध्ये 10 धावा करता आल्या नाही आणि गणेश मुली सारखा संघ हवी झाला होता, पण शेवटच्या क्षणी चावणे संघानं मात्र त्यांना धक्का दिला आणि ते पुढे गेलेले आहेत. ते चावणा संघ. चावणे बारवई जोरदार अपील, विकेटच्या मधोमध पकडलेला आहे. निलेश भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. पायचीत होतोय तो 5वा फलंदाज श्रीदत्त भाताण भावार्थ 11 या संघाचा. दादा पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेली ही एसडीपी ट्रॉफी 2025 आताच थोड्या वेळात आदरणीय कुमार दादा राठोड केपी एंटरप्राइजेसचे मालक, टायगर ग्रुप रायगड जिल्हा खजिनदार आणि टायगर ग्रुप रायगड जिल्हा सदस्य आणि श्री बाउन्सर कंपनीचे मालक मनोज गुंडले साहेब यांचं आगमन व्यासपीठावर होत आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. कुमार राठोड आणि मनोज गुंडले बाउन्सर ग्रुपचे श्री बाउन्सर ग्रुप आणि त्यांचं स्वागत आपण इथे करणार आहोत. 25 धावा धावफलकावर लागल्या. फलंदाज बाद झाले ते 5. नवीन फलंदाज आले ते अलंकार स्ट्राईक एंडला. प्रवीण भोईर गोलंदाज आहे तो. आदित्यला पहिला चेंडू जेवढ्या वेगानं आला त्या वेगानं मात्र त्याला भिरकावून दिलंय आणि लांबच लांब मारलाय. षटकार गेला पलीकडे गेला वाटतं. गेलेला आहे बघा मैदानामध्ये. पाहुणे आलेले आहेत, त्यांचं स्वागत करूया. अनंत गडगे साहेब आणि
हरिशेठ गडगे, अनंत गडगे साहेब आले म्हणजे वालाच्या शेंगा आल्या असतील. आणि नुसत्या पिशवीभर नाही, पोताभर. मागच्या वेळेला एक पोताभर त्यांनी शेंगा आणल्या होत्या सगळ्यांना खायला. कुमार राठोड आणि मनोज गुंडले या पाहुण्यांचं स्वागत करूया. मैदानाच्या मधोमध आपण पाहतोय अलंकार आलाय, नवीन फलंदाज आणि धावसंख्या झाली आहे ती आपण पाहतोय. 31 षटकार मारलाय आल्या प्रवीण भोईरनं. जीवदानाचा आता फायदा उठवतोय. टिकेमाळी नेहमी सांगतात की मेलेला कोंबडा आगीला घाबरत नाही. अशाने तसे आपण बाद झालो तर खरं तर प्रवीण भोईरनं अशाच सोडली होती. तो तिथेच थांबला होता जागेवरून. कॅच घेतोय कधी मी बाहेर जातोय कधी. सुटल्यानंतर त्यांना कळलं. म्हणून क्रिकेटमध्ये कधीही धोका खायचा नसतो. तुम्ही जर पहिली धाव घेतली असती तर दुसरी पण झाली असती कदाचित. गोलंदाज पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, झेल होण्याची शक्यता. आणि इथे मात्र प्रवीण भोईर 2 जीवदान ज्याला मिळाले होते तो मात्र तंबूमध्ये आता परततोय. आणि संघाची धावसंख्या ती 6 बाद 31. शिवार्थ 11 श्री दत्त भाताण संघाची. समोरचा संघ आहे तन्मयी 11 न्यू गोल्डन पोसरी. पाठीमागे जी गाडी आहे ती मला थोडे बाउंड्री लाईनच्या आतमध्ये. विनंती करूया की बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण काढा. थोडी मागे लावा फक्त थोडी. आमचे धनाजी कुरंगळे 40+चे कांब्याचे तेही आलेले दिसत आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतर मला असं वाटतं कांब्याची मॅच आहे. आदित्य हार्दिक कुरंगळेचे आदित्य गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज आला आहे. आणि या 4 षटकं संपली की आपण साई आणि कांबे या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करणार टॉस करण्यासाठी. 6 बाद 31 अशी धावसंख्या आपण पाहतोय. शिवार्थ 11 श्रीदत्त भाताण संघाची 31. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. 4 बॉल आहेत. 4 बॉल मध्ये किती धावा येत आहेत आणि या धावा उपयोगी पडणार आहेत त्या नंतर गोलंदाजी करताना भाताण संघाला. 2 षटकारांसाठी नितीन शिंदे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. टप्प्याचे चेंडू टपली मारले. 1 बाउन्स जाईल का पॉइंटच्या दिशेनं. हा येतो डीप पॉइंटच्या दिशेनं चौकार. धन्यवाद. गोलंदाजी आपण पाहतोय थोडीशी खराब, कारण आखूड टप्प्याचा चेंडू होता. या अगोदर आपण बघितलं पहिल्या चेंडूवर षटकार बसला, त्यानंतर प्रवीण भोईर बाद झाला आणि आता मात्र पुन्हा एकदा चौकार आलाय. धावसंख्या आपण पाहतोय ती धाव फलकावर 6 बाद 35 अशी धावसंख्या आहे. ती शिवार्थ 11 श्रीदत्त भाताण संघाची. शेवटचे आता 3 चेंडू जे उरलेले आहेत ते 3 चेंडू महत्वाचे असणार आहेत. या 3 चेंडू मध्ये जर का जास्त धावा आल्या तर त्या भाताण संघाला जर प्रॉफिटेबल ठरतील, पर जर का कमी धावा आल्या तर नक्कीच पोसरी संघाला पाठलाग करताना तेवढी दमछाक नाही होणार. नक्की 35 धावा आहे. हे ते शेवटचे जे चेंडू आहेत ते चांगले टाकावे लागतील आदित्यला. आणि समोर फलंदाज आहे आपण पाहतोय तो विशाल गाताडे आडव्या बॅटनं मारलाय हा चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू होता मयूर पाटीलच्या हातामध्ये. मयूर पाटील हुशार आहे, भरपूर क्रिकेट खेळलेला आहे, भरपूर अनुभव त्याच्या गाठीशी आहे. तो मयूर पाटील एकच धाव देतोय आणि मला वाटतं आता चेंडू शिल्लक असतील, 2 चेंडू शिल्लक असतील. नितीन शिंदे त्यांनी आपले एटीएम खोललेलं आहे. इथे जमा करा 2-3 हजार रुपये. आमच्या पण समोर असले तर बरं वाटेल थोडं आम्हाला. 2 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. यावेळी स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो अलंकार भोईर. आदित्य जेवढ्या वेगाने तेवढ्याच वेगानं टोला दिलेला आहे. लॉंगॉनच्या वरून चाललाय हा लांबच लांब षटकार. झाले त्यांचंही स्वागत. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि आता जो षटकार मारला फलंदाज अलंकार भोईरनं, या चेंडूवर जर षटकार मारला तर नितीन शिंदे यांच्याकडनं
500 रुपयांचं पारितोषिक आहे. नाही, मागील मॅच मध्ये आपण बघितलं की अलंकार भोईरनं धुवाधार फलंदाजी केली, गोलंदाजी पण चांगली केली आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पण त्याला मिळालेला. नक्कीच. आणि ठीक आहे, मला पुढची जी मॅच आहे साई आणि कांबे त्यांना आपण विनंती करूया, कारण सगळे प्रेक्षक म्हणतात की एचडीबी ट्रॉफीची टुर्नामेंट आहेत ना अतिशय सुंदर आहेत. पहिली मॅच एक सत्र झालं की लगेच टॉस, एक संपली का दुसरे हात, यालाच तर म्हणतात नियोजन आयोजन. आणि सुरेश दादा पाटील आणि एचडीबी ट्रॉफी शेवटचा चेंडू भाताड संघ, असं वाटलंय पुन्हा एकदा षटकार येईल का, डॉट चेंडू टाकतोय, शेवट गोड करतोय पोसरी संघासाठी. आणि धाव संख्या आहे ती 42 धावा. शिवार्थ 11 श्रीदत्त भाताड संघाची जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे. ती तन्मयी 11 नरेश मुने यांच्या संघाला. टीके माळे यांच्याकडे जाऊयात. टॉस साठी मी साई आणि कांबे या दोन्ही संघांना विनंती करतोय. आणि कुमारजी राठोड यांना विनंती असेल, आपण आपल्या हस्ते ज्या दोन्ही कर्णधार येतील त्यावेळेस आपण टॉस करायला या. आमचे पाहुणे या ठिकाणी मनोजजी गुंडले आणि कुमार राठोड, कित्येक पाहुणे मंडळी आपण पाहतोय इथे. सचिनजी तांडेल साहेब माजी सरपंच, त्यानंतर स्वप्नील राऊत, विश्वनाथजी पाटील, संदीपजी पाटील, कित्येक मान्यवर आपण पाहतोय 4 दिवसामध्ये. त्यानंतर आमचे विलासजी पाटील उद्योजक. 42 धावा झालेल्या आहेत, जिंकण्यासाठी 43. साई आणि कांबे दोन्ही संघाच्या कर्णधारांना पुकार आहे, कारण आतापर्यंत एकही सत्र संपलं की लगेच दोन्ही कर्णधार इथे हजर असतात. टॉस करण्यासाठी पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. साई आणि कांबे दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती करतोय. आदरणीय आमचे आत्मारामजी जांभूळकर साहेब पण या ठिकाणी उपस्थित आहेत. सुरेश दादा पाटील यांच्या ट्रॉफीला नेहमीच त्यांचा आशीर्वाद असतो आणि निलेश 11 वडगाव त्यांची पण ट्रॉफी आपण इथे बघितलेली आहे. त्यानंतर आमचे नंदकुमार जांभूळकर असतील, प्रशांतजी खरात असतील, आमचे डीसी भाई ज्ञानेश्वरजी मालकर, साईचे कॅप्टन इथे आलेले आहेत. साई जवळ आहे, कांबा लांब आहे. कांब्याचे कर्णधार पण आलेले आहेत. या सचिन गुरंगळे सदस्य आहेत चांबाली ग्रामपंचायतीचे. आणि साईचा कर्णधार अनिकेत मोकल, शतकवीर अनिकेत मोकल. आणि गोल्डमॅन आमचे कुमार राठोड, टॉस करण्यासाठी केपी एंटरप्राइजेसचे मालक. टॉस करण्यात येईल. दोन्ही कॅप्टनना शुभेच्छा आहेत, साई आणि कांबे. कुमार राठोड टॉस जिंकलाय. साई संघानं 4 ओव्हर साई संघानं टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असेल अनिकेत? आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिले. भाताड संघाने खरं तर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, फिल्डिंगचा निर्णय घेतला साई संघानं. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. इथे कुमार राठोड यांचा सन्मान करण्यात येईल. केपी एंटरप्राइजेसचे मालक कुमारजी राठोड यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. कुमार राठोड यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. जी पाटील यांच्याकडनं पोसरी संघासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये कोणत्याही फलंदाजाने मारो. जी पाटील, गणेशजी पाटील एटीएम त्यांनी खोललेलं आहे. यानंतर मनोज गुंडले यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. मनोजजी गुंडले ज्यांचे बाउन्सर्स प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपल्याला दिसत असतात. बरेचसे पाहुणे आपण पाहतोय. विक्रमजी कुरंगळे, अतुलजी कुरंगळे, सागर कुरंगळे, कांब्याचे आमचे सगळे पाहुणे, त्यांचाही सन्मान. आदरणीय वडगावचे आमचे पाहुणे हरीश शेठ गडगे यांचाही इथे आम्ही सन्मान स्वागत करत आहोत. हरीश शेठ गडगे त्यांना विनंती आपण व्यासपीठावर या. एसडीपी ग्रुप वाशिवली, आमचे वाशिवली ठाकूरवाडी, हरी हिंदोळा, जनार्दन ठोंबरे, प्रकाश ठुमणे, नरेश बुरबडे, अजय चौधरी, नरेशजी वाघ या सगळ्या मंडळींचं स्वागत इथे करणार आहोत आपण. हरीशेठ गडगे यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते. एसडीपी ट्रॉफी 9961 2025 टीके माळी. काल खरं तर ज्यावेळेस नामदार आदितीताई तटकरे आल्या त्यावेळेस पद्माताई पाटील यांची जी एंट्री होती बघण्यासारखी होती. जवळजवळ 150 महिला या व्यासपीठावर होत्या. आदितीताई भारावून गेल्या होत्या
अशी एंट्री होती आणि त्या अगोदर सुधाभाऊ घारे या पहिल्या दिवशी आपण ज्यांना बघितलं होतं अशी ही एचडीपी ट्रॉफी जवळजवळ 400-500च्या वर पाहुण्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे एचडीपी ट्रॉफीला आणि 40 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत अशी ही शेवटची रात्र आहे आणि आज आपल्याला चांगले चांगले संघ ए लॉट्समध्ये पाहायला मिळाले आहेत. ISPL मध्ये बेस्ट बॅट्समनचं 25 लाखांचं पारितोषिक घेऊन आलेला रजत मुंडे ज्याची 5 लाखाला निवड झाली होती. त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅचचे पण त्यांनी 50-50 हजार कमवलेले आहेत. अशी भरपूर कमाई नाही तर आपल्या परिसराचं नाव भारतामध्ये नाही तर भारताच्या बाहेर घेऊन जाणारा रजत मुंडे आज इथे खेळताना दिसणार आहे. हरी हिंदोळा, जनार्दन ठोंबरे, प्रकाशजी ठुमणे, नरेशजी बुरबडे, अजय चौधरी आणि नरेश वाघ या सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी अविनाश दादा आणि आमचे सुरेश दादा करतायत. आणि मॅच मध्ये आपण पाहतोय 43 धावांची गरज आहे ती तन्मय 11 न्यू गोल्डन पोहोचली सांगायला जाऊया TK माळे यांच्याकडे. धन्यवाद संतोष. एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीचा हा सामना आहे. पंचांचा हे दुसरं सत्र सुरू होण्याचा इशारा गोलंदाजीच्या मार्कवर आहे. तो प्रवीण भोईर भातांचा आणि समोर आहे तो अखिल भोईर. हो, प्रवीण भोईरचा पहिला चेंडू वाईड चेंडू म्हणून घोषित केलेला आहे पंचांनी. वाईड खोललं जात आहे. TK माळे एक सूचना करूया. बोला. लेझर लाईट आहे ना ते कोणतरी मारतात प्रेक्षक. विनंती करूया त्यांना की खेळाडूंना त्याच्यामुळे त्रास होतोय आणि जर आढळला विनंती करतोय पहिल्यांदा कारण आपले प्रेक्षक चांगले आहेत. नाही मारणार आता, प्लीज मारू नका लेझर. हा चेंडू प्रवीण भोईरचा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. कैरे आदिवासी वाडीतील आमच्या सगळ्या मंडळींना विनंती आपला सन्मान इथे करण्यात येईल. रोहितचे सगळे मित्र, त्यानंतर रोहित यांचे मित्र सुजितजी फडके, अश्विन भंडारी, सागर शेळके आणि निखिल शिंदे या मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. धन्यवाद. प्रवीण भोईर पहिलं षटक घेऊन आलेला आहे. प्रवीण भोईरनं पहिला चेंडू वाईट टाकला, त्यानंतर एक सिंगल रन काढलेली आहे त्या अखिल भोईरनं आणि मयूर पाटील स्ट्राईकला आलाय. मयूर पाटीलनं मारायचा प्रयत्न केला, थांब थांब म्हणाला, मात्र जीवनदान मिळतंय. वाघ मागे लागल्यासारखा धावला तो मयूर पाटील. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचला. एक बाईची धाव, लेग बाईची धाव मला असं वाटतं पंचांनी घोषित केलेली आहे. 2 धावा आतापर्यंत जमा झालेल्या आहेत. 3 धावा, माफ करा, 3 धावा आतापर्यंत जमा झालेल्या आहेत त्या खात्यावर तन्मय 11 न्यू गोल्डन पोसरी संघाच्या. तन्मय 11 न्यू गोल्डन पोसरी विरुद्ध शिवार्थ 11 श्रीदत्त भातान असा हा सामना आपण पाहतोय. प्रवीण तयार आहे, राईट मोर. प्रवीण भोईरनं ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू टाकलेला, मारायचा प्रयत्न केला, मात्र या चेंडूवर एकही धाव नाही. TK माळी 3 षटकारांसाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक आले ते गणेशजी पाटील, जीजी पाटील यांच्याकडनं. रियाज शेख हा छोटा मुलगा हरवलेला आहे, त्याचे वडील शोधतायत. कुठे असतील तर स्टेजवर या, स्टेजच्या बाजूला. आदरणीय प्रमोदजी ठोंबरे, प्रकाशजी पाटील आणि गणेशजी पाटील फाटे, गणेशजी फाटे या मान्यवरांचं आम्ही या एचडीपी ट्रॉफी मध्ये 9961 या ट्रॉफी मध्ये स्वागत करत आहोत. जी पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आणि हायट्रिकला 5000चं पारितोषिक डिक्लेअर झालेलं आहे. बघूया. देवीदासजी शिवले या पाहुण्यांचे स्वागत. आणि हा चौकारानं पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. कित्येक मान्यवर टिकेमाळी खरं तर मी पहिल्याच दिवशी म्हणालो होतो की जेवढे बॉल पडणार नाहीत ना त्याच्या पलीकडे पाहुणे येतील इथे एसडीपी ट्रॉफी मध्ये, आणि ते गरजेचं आहे. पाहुणे अतिथी देवो भव, गेस्ट इज गॉड असं म्हटलं जातं. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे. त्या सर्वांचं स्वागत. हा चेंडू मयूरनं बरोबर नाही आला, बॅटच्या मधोमध स्वीट एरियामध्ये नाही बसला, मात्र 1 रन मात्र रोखू शकलेले नाहीयेत त्या भातांचे क्षेत्ररक्षक. या एका धावेनं पहिल्या षटकातील टिकेमाळे आपल्या त्या परिसरातील एक समालोचक आमचे संजय बडेकर यांना विनंती की आपला सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. संजयजी बडेकर या. संजय बडेकरांना खूप दिवसांनी आम्ही बघतोय. सध्या मेडिकल आहे ना चालू,
मेडिकल टिकेमाळी जोपर्यंत पेशंट आहे तोपर्यंत मेडिकल आहेत. आणि जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आजार हा राहणारच आहे. हल्ली संजय डॉक्टर बडेकर. आणि वकिलांचे दिवस चांगले आहेत. विश्वनाथजी भोईर इस्रोचे आपले पदाधिकारी विश्वनाथ भोईर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपल्या या एसटीपी ट्रॉफी मध्ये आम्ही स्वागत करत आहोत. आई टाके देवी 40+ रसायनीच्या वतीनं अखिलनं जर षटकार मारला तर 3 षटकारासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. बघूया बरीचशी पारितोषिक आलेली आहेत. मात्र फलंदाज काय करणार, गोलंदाज काय करणार, याकडे सगळ्या तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा आहेत. आज खचाखच भरलंय मैदान. 3 रात्रींमध्ये पण आपण भरपूर प्रेक्षक पाहिलेले आहेत आणि या रात्रीमध्ये पण भरपूर प्रेक्षकांनी इथे हजेरी लावलेली आहे. लाईव्ह मॅच चालू असताना सुद्धा त्या सर्वांचं स्वागत. 3 6 लागोपाठ जर मारले तर अखिल भोईरला नितीन शिंदे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. भरपूर बक्षीस जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडूमध्ये 34 धावांची गरज आहे. म्हणजे साधारण 11 धावांच्या सरासरीनं धावावं लागणार आहे. गोलंदाज आहे तो जयेश भोईर. हो, हा चेंडू सुंदर गोलंदाजी. शाबाश शाबाश म्हटलं जातंय त्याच्या गोलंदाजीसाठी त्याच्या पाठीराख्यांकडून. आणि या चेंडूवर मिळतीये ती एकही धाव मिळत नाही. संदेश चंद्रकांत भोईर उंचखुरा असा हा गोलंदाज. भातान गावामध्ये पण बरेचसे क्रिकेट खेळाडू जे उंच पातळीवर गेलेले आपण बघितलेले आहेत. या चेंडूवरही एक सिंगल रन मिळते. या एका सिंगलनं हळूच धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती 10च्या घरामध्ये. हरीश उतेकर यांच्याकडून लागोपाठ 3 षटकारासाठी 5000 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. 16 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे. हा चेंडू संदेश भोईर. हो हो हो, स्टायलिश फटका. मात्र सरळ सागरच्या हातामध्ये. कोणती चूक केली नाही सागरनं आणि मोठा मासा गळाला लागला. फलंदाज बाद होतोय तो अखिल भोईर. अखिल भोईर एक स्टायलिश खेळाडू आहे. खरं तर बऱ्याचशा सामन्यांमध्ये आपण त्याला बघितलेलं आहे की AB डिव्हिलियर्स सारखी तो फलंदाजी करतो. मिस्टर 360 म्हणून प्रसिद्ध आहे आपल्या या एरियामध्ये. मात्र सुंदर असा झेल टिपला तो सागरनं आणि फलंदाज अखिल भोईर बाद होतोय. धावांची गरज आहे आणि बक्षिस आलेत ना. हो, सचिन तांडेल साहेब यांच्याकडनं मनीष तात्रेसाठी 1000 रुपये प्रत्येक षटकाराला आणि राकेशजी थोरवे यांच्याकडनं 500 रुपये. चैतू खारकर यांच्याकडनं 200 रुपये प्रत्येक षटकारासाठी. पोसरी संघ जिंकावा म्हणून बऱ्याच जणांनी इथे ATM उघडलेले आहेत, पण त्याचा फायदा उठवतात का पोसरी संघ? बघूया. येणारा काळ, येणारी जे चेंडू आहेत ते ठरवणार आहेत. मन्नी सारखा एक तगडा खेळाडू आहे. मन्नी ज्यानं बरेचसे चढ उतार क्रिकेट मधले बघितलेले आहेत तो तयार आहे. शॉर्ट पिच चेंडू मन्नीना भिरकावला. व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक. पुल केला चेंडू आणि सरळ पॉवरफुल मारतोय तो चौकार मन्नी तात्रे. अफलातून फटका, टायमिंगचा फटका, गर गर फिरला भिंगरी सारखा आणि परफेक्ट पुलचा फटका त्यानं मारला आपल्या बॅट मधून. थोडासा बाउन्स घेतला होता चेंडूनं. लेग स्टिक वर चेंडू होता आणि तो चेंडू धाडला सरळ फाईन लेग सीमा रेषे पलीकडे 4 धावांसाठी. अफलातून फलंदाजी. नक्कीच आखू टप्प्याचा चेंडू होता. मनीष तात्रेनं फिरून मारला, पूल केला चेंडूला, चौकार वसूल केला. धावसंख्या आपण पाहतोय 43 धावांचा पाठलाग करताना तन्मय 11 न्यू गोल्डन पोसरी संघाची 14 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते 14 आणि धावा करायच्या आहेत त्या 29. चांगली मॅच मैदानाच्या मधोमध चाललेली आहे. श्रीदत्त भाताण शिवार्थ 11 आणि तन्मय 11 नरेश मुने ज्यांचे पॅकर आहेत त्यांच्या कन्येचं नाव आहे. लकी ठरतंय का याकडे तमाम पोसरीकरांचं लक्ष आहे. परंतु भाताण संघ पण
कमी नाहीये. भातान संघाने पण कित्येक पावसाळे उन्हाळे या क्रिकेटमध्ये बघितलेले आहेत. भातांचं क्रिकेट पण आपण बऱ्याच वर्षापासून पाहतोय. काही अशी गावं आहेत. संजय भोईरच्या नावानं संजय ही टीम भोईर. ओळखली जाते. संजय भोईर एक जबरदस्त घणाघाती प्रहार करणारा फलंदाज होता, एक चांगला फिरकी गोलंदाज पण होता. आणि त्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही, कारण खेळ त्याचा चांगला होता, तेवढाच तो खेळाडू पण चांगला होता तो संजय भोईर. अजूनही जिंकण्यासाठी येणाऱ्या 14 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. आणि मन्नी आता त्याला म्हणजे आता सूर गवसलेला आहे. पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता, सेट झाला आल्या आल्या तो मन्नी फुल टॉस चेंडू ऑफलातून फटका मारलाय, सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये ऑफ साइड मध्ये. आणि वाह काय थ्रो, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक चांगलं क्रिकेट आहे, स्टँडर्ड क्रिकेट. जेवढी चांगली फलंदाजी तेवढीच चांगली गोलंदाजी आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पण या मैदानावर या SDP ट्रॉफी 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच आपण बघितलं भातान संघ चुका करत नाहीये. ज्या चुका पोसरी संघाने केल्या होत्या, जेल सोडले होते, आणि अशा चुका मात्र भातान संघ करणार नाही. त्यांनी ओळखलं की महत्वाची मॅच आहे, कारण एक एक मॅच दोन्ही संघांनी जिंकलेले. सेकंड राऊंडची मॅच आहे पोसरी आणि भातान या दोन संघांमध्ये. पहिल्या दिवशी मालतोटे इथे जिंकलाय तो पानशील संघ, दुसऱ्या दिवशी जिंकला भोकरपाडा संघ, काल चावणा आणि बारवई असे 4 संघ टॉप 5 मध्ये गेले. आज कुठला संघ जाणार बघूया. संदेश तयार, रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचा होता. बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी आपले प्रवीण दुगाडे नेहमी म्हणतात. आणि हा चेंडू जातोय तो निर्धाव. हे चांगलं षटक म्हणावं लागेल. एकच चौकाराचा मार बसला तो संदेश भोईरला, बाकीचे चेंडू त्यांनी अतिशय चांगले टाकलेले आहेत. या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 6. पहिल्या षटकामध्ये प्रवीण भोईरनं दिल्या होत्या धावा 9, या षटकामध्ये आल्या 6. एकूण धावा आलेल्या आहेत त्या 15. जिंकण्यासाठी अजूनही येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. म्हणजे फलंदाजांसाठी थोडंसं कठीण आहे. तुराडे ग्रामपंचायतीचे सदस्य आदरणीय विलासजी पाटील यांच्याकडनं भातान संघ जर जिंकला तर 2111 रुपये त्यांच्याकडून देण्यात येणार आहेत. 14चा ॲव्हरेज आहे. रिक्वायर्ड रन रेट, आस्किंग रन रेट आहे तो 14. भातांच्या कोणत्याही गोलंदाजानं जर हॅट्रिक केली तर नितीन शिंदे यांच्याकडून 600 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. नितीन शिंदे असे प्रेक्षक आहेत की कधी पोसरीच्या बाजूने बक्षीस लावतात, कधी भातांच्या. त्यांना चांगलं क्रिकेट पाहिजे आणि सकाळपर्यंत असतात. सकाळी 5 वाजताही तुम्ही बघितले तरी तोच जोश आणि तोच त्यांच्यामध्ये उत्साह. मुंबईचे त्यांना सगळे खेळाडू अविनाश तुम्ही जाधव विचारा. पासून. अविनाश जाधव असेल, भरत लोहार असेल, भरत राठोड असेल, भरत राठोड चैतू खारकर यांच्याकडनं मनीष तात्रेसाठी 500 रुपये आलेले आहेत. षटकारासाठी राकेश थोरवे यांच्याकडनं 500 आणि माजी सरपंच सचिन तांडेल यांच्या बरोबर प्रयागराजला असलेले मनीष तात्रे यांच्यासाठी 1000 रुपये. बघूया. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. 14चा रन रेट आहे. गोलंदाज आलेला आहे मिस्टर JP जयेश भास्कर भोईर. हो, क्लीन बोल्ड यष्ट्या वाकवल्या, आनंदोत्सव साजरा करतायत आणि फलंदाज मात्र बाद होतोय तो मनी तात्रे. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर टाकलेला, तर मारण्याचा प्रयत्न केला मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू गेला तो यशांवर आणि JP भोईरला सफलता मिळालेली आहे. अजूनही जिंकण्यासाठी येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. म्हणजे रिक्वायर्ड रन रेट तोच आहे अजून साधारण 14 14.5चा. टिकेमाळी पहिल्यांदा 43 धावा करायच्या होत्या, म्हणजे 11 चोक 44. 11 पेक्षाही कमी धावांची सरासरी राखायची होती पोसरी संघाला, पण ती त्यांना राखता आली नाही. आणि आता मात्र बोजा वाढलेला आहे. 11 चेंडूमध्ये 28 धावा करायच्या असतील तर 1-2 मोठे फटके तुम्हाला मारावेच लागतील. तरी या मॅच मध्ये तन्मय 11 न्यू गोल्डन पोसरी संघ जिंकू शकतोय. अन्यथा अशीच गोलंदाजी चालू राहिली तर कदाचित 8-10 धावांनी ही मॅच तुम्हाला गमावी लागेल. संतोष, जर कर्जाचे हप्ते तुम्ही वेळेत नाही फेडले तर बोजा वाढत जातो आणि मग काहीतरी एकतर ते इन्स्टॉलमेंट तरी वाढवायचे किंवा हप्ता तरी वाढवायचा. आता इन्स्टॉलमेंट वाढवायचं इथं राहिलेलं नाही, हप्ता वाढवावा लागेल. तो फलंदाजांना चौकार षटकार ठोकावे लागतील. कमीत कमी 2 तरी षटकार प्रत्येक ओव्हरमध्ये जर ठोकले तरच हा सामना जिंकू शकेल ती पोसरी. अन्यथा भातान संघ या स्पर्धेमध्ये हा सामना जिंकण्याच्या दिशेनं निघून जाणार आहे. गोलंदाज JP
रायगड प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, चाळीसगाव प्रीमियर लीग अशा मोठमोठ्या स्पर्धांचा प्रीमियर लीगचा अनुभव पाठीशी असलेला जेपी. हो, विशाल भोईरला काय गोलंदाजी करतोय. आता हा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर थोडा शॉर्ट ऑफ लाईन ठेवला, मारायला गेला विशाल, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क आला नाही. लगातार 2 चेंडू मेडन, त्यामध्ये 1 विकेट. चैतू खारकर यांच्याकडनं लागोपाठ 2 षटकार जरी आले या 4 चेंडूमध्ये तरी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. विशाल तयार आहे. शॉर्ट पिच चेंडू, स्लोवर डिलिव्हरी मिश्रित ऍक्शन रिप्लाय बघतोय की काय. 2 चेंडू डॉट झालाय विशाल भोईर. दडपण वाढलंय ते तन्मय 11 न्यू गोल्डन पोसरीवर. नाही, त्यांनी बघितलं की षटकार चौकार मारावे लागतील, अशा वेळेला स्लो चेंडू टाकावा, फसवावं, आणि तेच केलं ते मिस्टर जेपीनं. अखिल भोईरसाठी 12,000 लागले होते 3 षटकारांसाठी. त्यानंतर मनीष सात्रेवर सांगून गेले तुका पैशाच्या मागे लागू नका. पुढचं काय बोलायचं नाही. आणि हा चेंडू आउट होतोय. तो फलंदाज विशाल भोईर. एका मागोमाग एक असे पोसरी संघाचे फलंदाज मैदानाच्या बाहेर निघतायत. असा एक खेळाडू पाहिजे पोसरी संघाचा की तू विकेटवर पण राहिला पाहिजे आणि धावा पण आणणारा पाहिजे. मयूर पाटील त्याला नॉन स्ट्राईकलाच ठेवलंय. विशाल भोईरने 2 चेंडू डॉट खेळले, 3ऱ्या चेंडूवर आउट झाला. धावफलक हलता ठेवला पाहिजे. 28 धावा म्हणजे काय एवढ्या मोठ्या नाहीयेत. जर चांगला चेंडू असेल तर सन्मान दिला पाहिजे. खराब चेंडू मिळाला तर षटकार मारला आला पाहिजे. अक्षय कांबळे ज्यानं कित्येक वेळा वाचवलेले आपण बघितलेले आहेत या पोसरी संघाला. बघूया अक्षय कांबळे काय करतोय का. अक्षय कांबळे जोपर्यंत मयूर पाटील विकेटवर असेल तोपर्यंत विजयाची आशा आहे ती तन्मय 11 न्यू गोल्डन पोसरी संघाला. आतापर्यंत तरी शिवार्थ 11 श्रीदत्त भातान संघानं या मॅचवर कब्जा मिळवलेला आहे, परंतु अजून भरपूर वेळ आहे. दिल्ली बहुत दूर आहे. चेंडू शिल्लक आहेत 8, जिंकायला पाहिजेत 28. लेफ्टी अक्षय कांबळे तयार आहे. लेफ्टी बॅट्समन नेहमी डेंजर असतात. बऱ्याचशा मैदानावर आपण बघितलेले ऑन साइडला अगदी लांब षटकार मारतात. हा चेंडू मात्र खणून काढला. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर टाकतोय तो मिस्टर जेपी. अनुभवापणाला लावतोय, कसपणाला लावतोय आपला, आणि भेदक अशी गोलंदाजी करतोय मिस्टर जेपी. या षटकातील आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू फेकलेले आहेत आणि 5 चेंडू मध्ये फक्त 1च रन दिलेली आहे, ती जयेश भोईरनं, मिस्टर जेपीनं. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि तो वाट्याला येणार आहे तो मयूर पाटीलच्या. या शेवटच्या चेंडूवर जर का षटकार आला तर पुन्हा तन्मय 11 न्यू गोल्डन पोसरी या मॅच मध्ये येऊ शकते. बघूया मिस्टर जेपी तयार आहे. मोपाडा एंड कडून, मार्केट एंड कडून समोर आहे तो रसायनीचा भरत लोहार. मयूर पाटीलनं मारलाय चेंडू. क्या बात आहे मयूर, सरळ मारला मिड विकेट सीमारेषे पलीकडे स्टेजच्या बाजूने उतुंगाचा षटकार. की कोंबडं झाकून ठेवलं तरी ते आरवायचं राहत नाही, त्यामुळे त्याला नॉन स्ट्राईक एंडला जोपर्यंत होता तोपर्यंत शांत होता, परंतु स्ट्राईकला आला आणि त्यानं षटकार लगावला. 6 चेंडू मध्ये आता 21 धावांची गरज आहे. 3 षटकार या गरज आहे आणि 3 षटकारासाठी जी पाटील यांच्याकडे 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. इथे आमचे मंगेशजी पाटील पोसरीचे शाखा प्रमुख, त्यानंतर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष पिंटू शेठ पाटील, उल्हासजी भोईर IDBI, त्यानंतर योगेश खाने शाखा प्रमुख आणि आत्मारामजी भोईर या मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. पण ते आता हे षटक संपलं, पोसरी जिंकले तर धावत येतील, नाही तर नंतर विचार करतील. हा बोला. पंच काय पाहिजे? पाण्याची गरज आहे. गजा गेलेले गजा पाहिजे त्यांना. पहिल्या दिवशी आपण गजाला बघितलं. गजा खरं तर हिरो आहे या सगळ्या टुर्नामेंटचा. टिकेमाळी पहिल्या दिवशी आपण गजाला बघितलं होतं रेड, दुसऱ्या दिवशी आपण बघितलं ब्लॅक, तिसऱ्या दिवशी व्हाईट आणि आज येलो अशा पद्धतीने. आणि काल तर तो चिता दिसत होता, चिता. ही सगळी कमाल आहे ती आमच्या मॅजिक टच हेअर कट अँड हेअर ट्रीटमेंट युनिसेक्स सलूनची, ज्याचं कुपन इथे SDP ट्रॉफी मध्ये देण्यात आलेलं आहे. बघा टिकेमाळी पहिल्यांदा 12,000 लागले होते अखिल भोईरला, त्यानंतर मनेश तात्रेला लागले होते 5,000-10,000 रुपये, आणि आता चैतू खारकर सांगतात की पोसरी संघ जिंकला तर 2,000 रुपये देणार. सचिनजी तांडेल यांच्याकडनं
₹2000 आलेले आहेत. धन्यवाद. त्यांची टुर्नामेंट 6, 7, 8, 9 याच मैदानावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6 चेंडू आणि 21 ची गरज आहे आपण पाहतोय. आता मात्र आरपारची लढाई आहे. एका बाजूला अक्षय कांबळे आहे, नॉनस्ट्रायकरला मयूर पाटील आहे. पहिल्या 2 चेंडूवर निकाल लागेल तो या मॅचचा. नाही, नक्कीच पहिले 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. पहिल्या 2 चेंडूवर षटकार किंवा विकेट किंवा निर्धाव जसं येईल तसं समीकरण बदललं जाईल. परंतु आतापर्यंत तरी आता दोन्ही संघांना विजयाची आशा आहे. म्हणूनच अटॅकिंग फिल्डिंग लावले बघा. प्रवीण भोईर पुढे सिली मिड ऑफला थोडासा उभा राहिलेला आहे आणि त्यामुळे थोडंसं प्रेशर टाकण्याचा प्रयत्न आता सुरू आहे, जेणेकरून चेंडू निर्धाव जातील. गोलंदाज आहे तो अलंकार भोईर. हो, अलंकार भोईरचा हा चेंडू मारलेला आहे, मात्र सरळ हातामध्ये जातोय. फलंदाज कांबळे बाद. ठीक आहे, आपण बघतोय जीजी पाटील ₹5000 पारितोषिक 3 षटकांसाठी अजूनही त्यांचं चालू आहे. चैतू खायकर, परंतु आमचे विलास पाटील तुराड्याचे जे सदस्य आहेत त्यांनी 2111चा आकडा लकी ठरतोय का बाथाड संघासाठी. त्यांनी जसं आपण आयर करतो तसं बक्षीस लावलेलं आहे. हो संतोष, एक जरुरी अनाउन्समेंट आहे. हर्ष पंडित हा लहान मुलगा हरवला आहे. त्याचे वडील स्टेजच्या उजव्या बाजूला आहेत. हर्ष पंडित, आपण कुठे असाल तर स्टेजच्या उजव्या बाजूला या. बघा, आपली पोरं सांभाळा, त्यांच्यावर लक्ष ठेवा. गर्दी तुडुंब आहे, भरपूर गर्दी आहे, त्यामुळे प्रत्येकानं आपापली मुलं बाळ सांभाळा. हा चेंडू अलंकारचा. ओ मस्त मस्त फटका. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, मात्र उपयोग नाही. चेंडू गेला. फाईन लेग. सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. सत्राची गरज आहे. आता प्रणय भोईर द्विधा मनस्थितीमध्ये आहे, त्याला स्वतःच मारावं लागेल, कारण स्ट्राईक द्यायला गेला तर 3 चेंडू 16 येतील. मयूर पाटील आहे नॉन स्ट्राईक एंडला. हे स्ट्राईक वगैरे देण्याचा जो भाग होता ना, तो पहिल्या चेंडूवर होता. पहिल्या चेंडूवर मारण्यापेक्षा या मयूर पाटीलला स्ट्राईक देणं फार गरजेचं होतं. परंतु आता ठीक आहे, आता वेळ गेली. आता जर फलंदाज जर प्रणय भोईरनं जर काही मॅच मध्ये षटकार चौकार मारले तर त्याच्यासारखा हिरो आज तोच असेल. नक्की 4 चेंडू 17, परंतु गोलंदाजाचं पण लक्ष आहे तो स्टंपवर. गोलंदाज पण कमी नाहीये. गोलंदाज 4 चेंडू आणि 17ची गरज आहे. जे सीमारेषेच्या आतमध्ये असेल त्याला विनंती करूया प्रेक्षकांना, आपण फक्त सीमारेषेच्या बाहेर राहा. बाउंड्री लाईन चांगली आखलेली आहे, कारण कोणताही अडथळा निर्माण होऊ नये. 4 चेंडू आणि 17ची गरज. हा चेंडू महत्वाचा आहे. अलंकार घेऊन आलाय, समोर आहे तो प्रणय भोईर. प्रणय भोईर बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय निलेशच्या हातामध्ये. आनंदोत्सव साजरा करतायत बातानकर आणि फलंदाज बाद होतोय तो प्रणय भोईर. माळी खरं तर क्षमता आहे मयूर पाटील मध्ये, पण मला असं वाटतं की टॉकीजच्या बाहेर बघून त्याला पिक्चर बघावं लागेल. स्ट्राईकच मिळत नाहीये. त्याच्यामध्ये क्षमता आहे, परंतु क्रिकेटमध्ये नुसती तुमच्याकडे पात्रता असून चालत नाही, संधी पण लागते. संधी नाही त्याला मिळाली, त्याला कदाचित दिली नसेल किंवा मिळाली नसेल किंवा आली नसेल, परंतु त्याला फक्त आता बघ्याची भूमिका तो घेतोय आणि त्याच्या मनावरचा आजचा म्हणजे वेदना किती असतील. दात खात असेल मयूर पाटील. मला स्ट्राईक तर द्या. नॉन स्ट्राईक एंडला आहे, परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. 3 चेंडू आणि 17. हो, आउट. बॅटची कडा घेऊन चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. अजून एक विकेट गेली आहे, हे आदित्य. संदेशजी मालकर आणि अमोल मालकर
या मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. ठीक आहे, मला खरं मोठी तर- मॅच होती, सेकंड राऊंडची मॅच होती. सगळ्यांना वाटलं असेल घरच्या मैदानावर तन्मय 11 न्यू गोल्डन पोसरी संघ जिंकेल. मयूर पाटील नॉन स्ट्रायकेटला तो नॉन स्ट्रायकेटला राहिलेला आहे. 2 चेंडूने आता 17ची गरज आहे, खतरा आहे तो पोसरी संघासाठी. मयूर पाटीलचं झालं कसं, आज वार रविवार पण आली चतुर्थी तसं झालेलं आहे. त्यामुळे त्याला आता नॉन स्ट्राईक एंडलाच त्याला थांबावं लागणार आहे. 2 चेंडूमध्ये जिंकायला 17 धावा, खूप मोठं आता लक्ष उभं राहिलेलं आहे राज पाटील ते, पोसरी संघासमोर. राज पाटीलचा एक संघ शिवार्थ भोकरपाडा हा पुढे गेलेला आहे. या मॅच मध्ये पण मला थोडे राज पाटील असतील. देवांग पाटीलने जर षटकार मारला, मॅच हारो किंवा जिंको, त्याला 2000 रुपयाचं पारितोषिक आहे चैतू खारकर यांच्याकडनं. बघूया देवाशनं जर हा षटकार मारला तर त्याला चैतू पुढच्या खारकर- मॅच मध्ये लवकर पण पाठवतील. चैतू खारकरला पैसे द्यायचेच आहेत. येस, त्यांनी पैसे काढूनच ठेवलेले आहेत. प्रमोदजी पवार वयाळ, या अजित लबडे पण आले आहेत, आमचे चांगले पॅकर आहेत. अमोल मालकर आलेले आहेत. बघूया अलंकार तयार आहे, समोर आहे देवांश. ओ सुंदर चेंडू, सुंदर गोलंदाजी. अलंकारनं अफलातून गोलंदाजी, भन्नाट गोलंदाजी केलेली. शेवटचं षटक स्लॉग ओव्हर आहे, फक्त 1 चौकाराचा मार खाल्ला. 3 विकेट त्यानं घेतलेले आहेत आणि आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडू शिल्लक. जिंकायला पोसरी संघाला 17 धावांची गरज आहे आणि हा सामना जिंकलेला आहे तो शिवार्थ 11 श्रीदत्त भातान संघानं. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. थँक्यू. मंगेश पाटील, त्यानंतर आमचे पिंट्या पाटील, व्यापारी संघाचे अध्यक्ष उल्हासजी भोईर, या मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर आलेले आहेत. मला वाटलं पोसरीची मॅच बघितल्याशिवाय ते येणार नाहीत. अरुण पाटील आमचे साईकृपा हॉटेलचे मालक, कित्येक पोसरीचे पाठी राखे होते पण हार जीत आहे. शेवटी भाताड संघ चांगला जिंकला. 43 धावा फक्त करायच्या होत्या त्यांनी पण आणि